हॅलो ट्रेडर्स, आज मी सुरेश कुराडे आज पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि एक्सपायरीच्या दिवशी आपल्या इंडिकेटरने कसे कसे सिग्नल दिले आणि किती किती टार्गेट दिले। त्यानंतर आपण पाहणार आहोत की ह्या इंडिकेटरचे आपल्याला अलर्ट्स कसे तयार करायचे आहेत, आपण हे पाहणार आहोत आणि हे पाहिल्यानंतर आपण संपूर्ण समजून सांगणार आहोत काय होणार आहे, कसं होणार आहे आणि आज मार्केटने कसं केलं। पण त्याआधी तुम्हाला एक विषय मी सांगेल, तो विषय असा आहे की मी पाठीमागं 2-3 जे व्हिडिओ बनवले त्या बनवल्यानंतर काही लोकांचे मला कॉल मेसेज आले आणि त्यांनी सांगितलं की सर तुमचं इंडिकेटर फ्री आहे का। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो का ह्या जगात फ्री अशी कोणतीच गोष्ट नाही आहे आणि फ्री कुणीही कुणाला काही देत नाही आहे। मी खूप वर्ष झाले हे मार्केटमध्ये काम करतोय, मलाही कुणी काही फ्री दिलं नाही। इंडिकेटर बनवण्यापाठीमागं मलाही खूप यातना सोसाव्या लागल्या, मलाही खूप काही गोष्टी द्याव्या लागल्या मार्केटला। त्यानंतरच मी इंडिकेटर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि हे खास मराठी बांधवांसाठी आलेलो आहे। याचा रिझल्टही खूप चांगला आहे, म्हणून मी हा इंडिकेटर देत आहे। आणि ह्या इंडिकेटर बेसिकली ट्रेडिंग व्ह्यूमध्येच रन होतो आणि त्याची मंथली फी आहे आपली 2199 रुपये आणि आपण तो देत असतो। पण काही लोक म्हणतात फ्री आहे का, मार्केटला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा मार्केट आपल्याला पण काहीतरी देतं। जसं तुम्ही स्कूलमध्ये जाता, त्यानंतर फर्स्ट KG, सेकंड KG, थर्ड KG ह्या सर्व गोष्टी असतात। ह्या गोष्टींना पण तुम्हाला एक्झाम असते, एक्झामला पण समजा तुम्ही पास होताय नापास होताय, सगळ्याच गोष्टी तुम्ही पूर्णपणे मास्टर व्हाल असं काहीच नसतं। समजा वर्गामध्ये सगळेच मुलं हुशार असतात असं काहीच नाही, सगळे 19-20च असतात, पाठीमागे त्याच्यातले टॉपर 2-3च असतात। आणि जर समजा तुम्ही क्लास करताय, सर्व गोष्टी करताय, हे सर्व करताय आणि तरी मार्केटमध्ये लॉस करताय, म्हणून हा आपला इंडिकेटर बेस्ट आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत। आणि ह्या पाठीमागचं हेच कारण आहे, फक्त फ्री ही गोष्ट कोणीच कोणाला देत नाही आणि या जगात कोणीही कोणाला सांगत नाही। जे आपण सांगतोय हे फक्त मराठी बांधवांसाठी सांगतोय। MP वाले, UP वाले, गुजरातवाले, बेंगलोरवाले हे सर्व इंडिकेटर एकदा देतात, विकतात आणि बाजूला होतात, पण ते कुणी कुणाला सांगत नाही का हे इंडिकेटर कसं रन करायचं, कसं वापरायचं, कसं यूज करायचं, हे कुणीही कुणाला सांगत नाही। पण मी या सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगतोय, सर्व करतोय। याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की मराठी बांधवांनी, मराठी माणसाने पुढे जावं यासाठी सांगतोय। जसं समजा की तुम्ही एक्झाम ज्यावेळेस स्कूलमध्ये असता त्यावेळेस एक एक्झाम असते, ते एक्झामचं हे गाईड आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला हे गाईड करणार आहे। कोर्सेस तर खूप लोक करून घेतात आणि खूप लोक कोर्सेस विकतात, पण सगळेच त्यात शिकून मास्टर होतात असं नाही, मार्केटला वेळ पण द्यावा लागतो। आता बेसिक आपण पाहूया आपल्या इंडिकेटरने आज कसं टार्गेट दिले हे पहा मित्रांनो। या ठिकाणी मार्केट 9:30ला ओपन झालं, फ्लॅटच ओपन झालं। फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट दोन्ही साईडला डायरेक्शनला मुवमेंट केली। त्यानंतर आपल्या इंडिकेटरने कम्प्लिटली 9:30च्या दरम्यान या ठिकाणी बाय इंडिकेशन दिलं। बाय इंडिकेशन दिल्यानंतर आता आपण, तुम्हाला आहे की नाही अशावरती समजते नाही समजते मला माहित नाही, आता आपण काय करूया, नॉर्मल कॅन्डलवरती देऊया म्हणजे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित समजेल, ठीक आहे। हे बघा 9:15ला इथे ओपन झालं, त्यानंतरला 9:30ला आपल्याला सिग्नल आला। सिग्नल आल्यानंतर आपण ह्या कॅन्डलला ऑलमोस्ट ट्रेड जर घेतला असता तर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला बेसिक किती पॉईंट भेटलेत मी तुम्हाला सांगतो। 25,980 या ठिकाणी मार्केट चालू होतं आणि या मार्केटने सकाळी जो लावलेला हाय आहे तो हाय पाहूयात आपण। तो हाय लावलाय, ह्या कॅन्डलचा हाय जरी पाहिला तरी 33 म्हणजे 50 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट केली आहे। त्यानंतर मार्केट वरती सस्टेन नाही झालं, त्यानंतर मार्केट आपलं खाली आलं। खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10:10 सॉरी आपण आहे ना की नाही वरती पाहूया, तुम्हाला समजेल व्यवस्थित। हां, तर आपण या ठिकाणी आपल्याला सेकंड टार्गेट दिलेला आहे 10 वाजता। 10 वाजता टार्गेट दिल्यानंतर मार्केट कुठनं खाली आले आपण पाहूया।
ह्या कॅन्डलला आपण नाही पकडूया, तिचे नेक्स्ट कॅन्डल पकडूया. या ठिकाणावरून 25,966 ते ऑलमोस्ट या ठिकाणी पहिला हाय लो पाहूया आपण 840. 866 ते 840 म्हणजे याही ठिकाणी जवळपास 40 पॉईंटची मुवमेंट केली, 30-40 पॉईंटची मुवमेंट केलेली आहे. पण खूप फास्ट मुवमेंट या ठिकाणी झाली. नंतर सेकंड टार्गेट आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक इंडिकेशन आलेलं आहे. तर बायचं इंडिकेशन आल्यानंतरला आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑलमोस्ट 25,890 तर प्रिव्हियस हाय आहे त्याचा 949 म्हणजे 890 ते 50 म्हणजे 60 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आज सेलचे इंडिकेशन आलं. सेलचे इंडिकेशन आल्यानंतर पण मार्केटने पहिलं टार्गेट दिलेलं आहे. त्यानंतरला आपल्याला लास्टच्या हाफमध्ये 3:05 पुन्हा बाय सिग्नल आलेला आहे. तर बायमध्ये पण मार्केट खूप चांगलं वरती गेलेलं आहे आणि कव्हरिंग पण आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एंट्री बाय साईडला दिलेली आहे, स्टॉप लॉस पण दिलेला आहे. तर आता हे तुम्हाला नंतरला जे येते लास्ट आवर्समध्ये हे इथे पण येत असतं, इथे पण एंट्री येत असते, इथे पण एंट्री येत असते. हे ज्यावेळेस इंडिकेटर आपण ज्यावेळेस मार्केट चालू असतं त्यावेळेस हे इंडिकेटर जशी इथे एंट्री भेटलेली आहे तशीच एंट्री या ठिकाणी पण आपल्याला भेटत असते आणि ते आपल्याला गाईड करत असतं. हा एक आपला गाईडच आहे असं समजा आणि त्याप्रमाणे काम करा. आता याच्यात आपण कसं काम करायचंय ते तुम्हाला मी सांगतो. तर याच्यात काम करत असताना समजा तुम्ही जे नवीन आहेत किंवा मार्केटमध्ये काम करायला घाबरतात किंवा ज्यांना माहीत नाहीये कसं करायचं काय करायचं, तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आपण जास्त पॉईंटची अपेक्षा नाही करायची आहे. जास्त पॉईंटची अपेक्षा नाही करायची आहे. या ठिकाणी जरी तुम्हाला ट्रेड भेटला, या ठिकाणी ट्रेड जर तुम्ही सपोज घेतला तर मी रोज मार्केटमध्ये असतो, रोज मार्केटमध्ये पाहतो किती पॉईंटची मुवमेंट होते. या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी मॉर्निंगमध्ये 25 ते 28 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट झाली. ह्या कॅन्डलला एवढी मुवमेंट झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तर खूप मोठी मुवमेंट आली, 50-60 पॉईंटची मुवमेंट आलेली आहे. ऑप्शनमध्ये या ठिकाणी पण 30 पॉईंटची मुवमेंट आलेली आहे, या ठिकाणी पण 30 पॉईंटची मुवमेंट आहे. तर तुम्हाला मार्केटमध्ये किती पैसे मिळवायचे? ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनमध्ये काम कराल त्यावेळेस तुम्हाला ऑलमोस्ट 10 पॉईंट 20 पॉईंट हेच तुम्हाला मिळवायचे आहेत. आणि डेली जर तुम्ही 10 पॉईंट 20 पॉईंट मिळवत गेलात, जसे जसे तुम्ही पुढे मार्केटमध्ये काम करत चालाल त्यानंतर तुम्हाला जसा जसा कॉन्फिडन्स येईल त्यानंतर फक्त लॉट साईज वाढवा. फक्त आता तुम्ही काम करत असताना तुम्ही एक लॉटवरतीच काम करायचं आहे आणि छोटे छोटे पॉईंट घ्यायचे आहेत. छोटे छोटे पॉईंट घेत असताना तुम्हाला समजेल की मार्केट कसं वर्क होतंय, इंडिकेटर कसं वर्क होतंय. त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर तुम्ही फक्त लॉट साईज वाढवायचे आहेत. जे मोठमोठे पोर्टफोलिओ दाखवतात किंवा काय करतात, हे काय करतात फक्त बल्कमध्ये क्वांटिटी रन करतात आणि पॉईंट छोटेच घेत असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांचं खूप प्रॉफिट झालं. तसं नाही. ज्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येईल की 100% आता हे माझं इंडिकेटर असं रन होतं, इथून आपल्याला या ठिकाणावरती एंट्री घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10 पॉईंट मिळणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही एक लॉटनं काम कराल त्यानंतर तुम्ही 1 महिना जाऊ द्या, 2 महिने जाऊ द्या, 3 महिने जाऊ द्या, हे महिने गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येईल त्यानंतर तुम्ही लॉट साईज वाढवा. लॉट साईज वाढवल्यानंतर काय होईल, फक्त तुमचं प्रॉफिट डबल होत जाईल. तुम्हाला पॉईंट तर शुअर मिळणार आहेत इंडिकेटर सिग्नल दिल्यामुळे, पण तुम्हाला पॉईंट शुअर भेटणार आहेत. फक्त तुम्ही काय करायचे, लॉट साईज वाढवायची. लॉट साईज जोपर्यंत तुम्ही जे मार्केटमध्ये कॅपिटल यूज केलेलं आहे जोपर्यंत ते 2 पट म्हणजे जर तुम्ही समजा 10,000 ट्रेड करत असाल, जोपर्यंत ते 30,000 होत नाही, 40,000 होत नाही तोपर्यंत तुम्ही 2 लॉटने काम करायचं नाही. आणि ज्यावेळेस तुमचं ते कॅपिटल 1 लाख रुपयाच्या वरती जाईल त्यानंतर तुम्ही 3 लॉटने काम करायचं. म्हणजे असं आपण जुनी एक म्हण आहे, तुम्हाला माहित आहे, कोणाला माहित असेल, सर्वांना माहित असेल पण थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे एका थेंबाने तळे साचते. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी ह्या इंडिकेटरवरती काम करायचंय. समजा या ठिकाणी 10 पॉईंट तुम्ही रोज मिळवताय. एक डायरेक्शन कोणतंही पण घ्या, एक इंडिकेशन कोणतंही पण घ्या आणि
एक 10 पॉईंट तुम्ही मिळवताय. 10 पॉईंट मिळवले तर निफ्टीमध्ये 750 रुपये ते 800 रुपये मिळतात. आणि एस एल जरी घेतला तरी एक 10 पॉईंटचा एस एल घ्यायचा आहे. ऑलमोस्ट आता तुम्ही पाहाल या ठिकाणी फक्त एस एल झाला आहे. या ठिकाणी इंडिकेशन दिल्यानंतर एक एस एल झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तो एस एल का झाला मी पण ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला. कारण ऑलमोस्ट ज्यावेळेस मॉर्निंगला मार्केट ओपन झालं तर कंटिन्युटीमध्ये जवळपास 150 ते 150 पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी मार्केटने केली होती. म्हणजे या ठिकाणी बायर खूप स्ट्रॉंग होते. आणि नंतरला सेकंड हाफमध्ये ज्या वेळेस मार्केटने पुट इंडिकेशन दिलं त्यावेळेस या ठिकाणी सेलर एवढेही ऍक्टिव्हेट नव्हते म्हणून या ठिकाणी आपल्याला पॉईंट भेटले नाही. ऑलमोस्ट 5-10 पॉईंट भेटले असतील कारण की या ठिकाणी बायर खूप ऍक्टिव्ह होते. त्यामुळे पुट साईडला एवढं प्रीमियम वाढेल असं आपण गृहीत नाही धरायचंय आणि हा ट्रेड या ठिकाणी अवॉइड करायचा. कारण की ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट या ठिकाणी खूप चांगलं दिलं म्हणून आपण सेकंड ट्रेड अवॉइड करायचं. आणि रोज आपल्याला 750 ते 800 रुपये कमवायचे. आता या ठिकाणी पण ही मुवमेंट पण खूप चांगली झाली आजच्या दिवसाची. त्यानंतरला ही पण मुवमेंट चांगली झाली. म्हणजे ऑलमोस्ट सगळे का झाली हे पण सांगतो तुम्हाला. त्याचं रिझन असं होतं की हे जे इंडिकेशन आहे ऑलमोस्ट 50-60 पॉईंटमध्येच या ठिकाणी मार्केट खेळत राहिलं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट चांगली भेटली म्हणून इंडिकेशन पण बाय सेलचे चांगले मिळाले आणि टार्गेट पण चांगले मिळाले. ऑलमोस्ट इतर वेळेस काय करायचं आहे, एक साईड जर वन साईड मार्केट जर जात असेल, पुट साईडला कॉल साईडला जर जात असेल तर आपण एका इंडिकेशनने चांगलं टार्गेट दिल्यानंतर सेकंड इंडिकेशनला शक्यतो आपण काम करायचं नाहीये. म्हणजे याने काय होणार, आपला एस एल जाण्यापासून एस एल होण्यापासून आपण राहणार. आणि आता आपण येऊया या ठिकाणी अलर्ट. आता काही अलर्ट मी या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत तरी पुन्हा मी सांगतो अलर्ट कसे क्रिएट करायचे. या ठिकाणी आपण अलर्टला आलेलो आहे. आता सिम्बॉल्स येतात निफ्टी हायनेकेन अशी रेग्युलर ट्रेडिंग हाऊस. म्हणजे हायनेकेन अशी वरती आपण हे इंडिकेशन घ्यायचं आहे आणि हे घेतल्यानंतर आता इथे प्राइस ऍक्शन येते. प्राइस ऍक्शन मध्ये काय करायचं आहे, आपण आपलं जे काही इंडिकेटर आहे ते या ठिकाणी यूज करायचे. त्यानंतरला या ठिकाणी एनी फंक्शन कॉल येतो. एनी फंक्शन कॉल आल्यानंतर म्हणजे तुम्हाला इंडिकेशन काय घ्यायचंय, याची इंडिकेशन काय घ्यायचं, सेलचं घ्यायचंय, बायचं घ्यायचंय, काय घ्यायचंय ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण बायचा अलर्ट घेतलाय. बायचा अलर्ट घेतला त्यानंतरला इथं सेम ॲज चार्ट म्हणजे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काम करायचंय. आता ट्रिगर म्हणजे वन्स ओनली वन्स, म्हणजे हा बार क्लोज झाल्यानंतरला जो ट्रेड मिळेल त्याच्यासाठी ही इंडिकेशन आहे. हे शक्यतो जे कॉपी ट्रेडिंग अल्गो ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हे यूज केलं जातं. आणि या ठिकाणी तुमची डेट येणार आहे, किती तारखेला याचं अलर्टेशन म्हणजे एंड होणार आहे. आता हा आपण अलर्ट क्रिएट केला. क्रिएट झाल्यानंतरला तो ऑटोमॅटिकली क्रिएट झाला. आता क्रिएट झाल्यानंतर काय होणार, ज्यावेळेस ह्या ठिकाणी तुम्हाला इंडिकेशन येईल बाय त्यावेळेस तुम्हाला मेलवरती, आता ते पण दाखवतो मेलवरती कुठे येतं. या ठिकाणी मेसेज हा सिस्टीम आहे. मेसेज अलर्ट नेम तुम्हाला द्यायचा आहे. अलर्ट नेम तुम्हाला वाटेल तो अलर्ट नेम ठेवायचा आहे. त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये जायचं आहे. नोटिफिकेशनमध्ये इथं सेंड ईमेल, आता मी पहिलाच माझा ईमेल या ठिकाणी सेट केलेला आहे, तो ईमेल तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि क्रिएट करायचा आहे. हे असं आपण अलर्ट क्रिएट करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या दिवसापुरतं एवढंच होतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतच जाईल. आणि माझ्या इंडिकेटरने काय केलं हे तुम्हाला मी दाखवत जाईल. पण सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की हा मराठी बांधवांसाठी पुढं जाण्यासाठी एक पाऊल मी पण ॲग्रेसिव्ह आहे. तुम्ही पण या ठिकाणी मला सपोर्ट करा हे तुम्हाला मी सांगतो. आणि माझा व्हिडिओ या ठिकाणी थांबतो. माझ्या व्हॉट्सअपला ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांनी मी यूट्यूबला, इंस्टाग्रामला माझी किंवा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी व्हॉट्सअपची लिंक सेंड करत आहे. तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता. धन्यवाद. गुड नाईट.